सरकारनं गणवेश योजनेत बदल केला, त्याला सरकारमधीलच नेत्यांनी आता विरोध केलाय। एक राज्य एक गणवेश योजनेची जबाबदारी शाळांना देण्याबाबत सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले। एक राज्य एक गणवेश ही योजना सरकारतर्फे राबवण्याचं पहिलं वर्ष होतं, त्यामुळे काही त्रुटी राहिल्या, मात्र आता अशा चुका होणार नाहीत, असा दावाही केसरकरांनी केलाय। स्काउट अँड गाईडच्या याला कळवलं की आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग थांबवायला लागलं आणि स्टील ग्रेचं पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायला लागलं। एवढा बेजबाबदारपणा करता येणार नाही। स्काउट गाईडला एकंदर जी मुलं आहेत त्याच्यापैकी 70 ते 75% मुलं ही महाराष्ट्रातली आहेत। त्याला महाराष्ट्राला अशा रीतीने तुम्ही ट्रीट करू शकत नाही हे सांगितल्यानंतर त्यांनी आता कबूल केलेलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हाच कलर राहील, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ही अडचण येणार नाही। असा जर काही निर्णय घेतलेला असेल तर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि हा निर्णय बदलून घेईल। स्टँडर्ड कपडाच मुलांना मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मापाप्रमाणे शिवला गेला पाहिजे।